ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 33 प्रभाग आहेत. त्यामध्ये 131 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. अनेकांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज न दिल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. ठाण्यातील कासारवडवली, ओवळा, वाघबीळ, भाईंदरपाडा, नागला बंदर इत्यादी भागात घोडबंदर पट्ट्यामध्ये प्रभाग क्रमांक 1D मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ दिलीप ओवळेकर हे उभे आहेत. त्यांच्यासमोरच शिवसेनेतून उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोर अपक्ष उमेदवार रवी घरत निवडणुकीच्या रिंगणामध्ये नारळ चिन्ह घेऊन उभे आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1D मध्ये शिवसेना व अपक्ष अशी काटेकी टक्कर आपापसात दिसून येणार आहे. माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी कोणत्याही प्रकारचा विकास कासारवडवली आणि इतर गावांमध्ये केला नसल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रवी घरत यांनी केला आहे. तर आम्ही कामातून उत्तर देतो असं मत सिद्धार्थ ओवळेकर यांनी मांडलं आहे. कांची वरती नाही गेली ना मला साहेब कसं आहे की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही जे काय केलं ते लोकांसमोर आहे. मी माझ्याकडे मानपाडा प्रभाग समितीचा सभापती म्हणून होतो. तिकडे इंजिनियरपासून ठेकेदाराला विचारलं सिद्धार्थ ओवळेकर किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, तर साधारण सर्व इंजिनियर किंवा ठेकेदार जे असतील त्याचं उत्तर देतील. त्या व्यतिरिक्त माझ्या घरावर रस्ता तो अजूनही आहे, माझ्या मंदिरावर रस्ता नाही. त्या व्यतिरिक्त झालं तर सगळ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करावी. ही लोकशाही आहे. काम बोलता आहे. माझं नाव हे माझ्या कामाने झालेलं आहे आणि काम बोलता आहे. बाकी सगळ्यांनी साम दाम दंड जे आहे ते वापरावे. मी माझ्या कामावर निवडून येईन असा मला विश्वास आहे आणि माझा जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात शिवसेना भाजप युती निवडून येईल असा मी विश्वास तुम्हाला देतो. अफवा आहेत. सगळ्या प्रकारचा प्रयत्न लोकांनी करावे. जे काय 8 उमेदवार आहेत त्यांनी करावे. मी असं कोणाला लक्षित करत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, पुढे लढणार आणि सर्व शिवसैनिक आहेत त्यांना सामावून घेऊन एक युतीने एक मताने आम्ही पूर्ण पॅनल जो आहे तो निवडून येऊ असा विश्वास मी व्यक्त करतो. नाही चुकीची माहिती आहे. मी पॅनल नाही उभा केलेला आहे. मी स्वतः इंडिव्हिज्युअल माझी लढाई लढत आहे ना, माझ्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण मी 2007ला निवडणूक लढवली होती, 12ला लढवली होती आणि माझ्या 17ला जेव्हा मी पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा मला सांगला गेला होता का तुला तिकीट भेटणार आहे म्हणून मी प्रवेश केला होता. त्याच्यानंतर मला मिसेसला कॉम्प्रोमाइज करून तिकीट दिला होता. तो मी कॉम्प्रोमाइज करून तिकीट गेला. त्याच्यानंतर मला शब्द दिला होता का पुढचा नगरसेवक तू. आणि 2 वर्ष मी गेले 5-8 वर्ष मी लगातार काम करत असतानाही मला सांगितलं गेला का याच्या पुढे तूच. कारण शिंदेसाहेबांचा एक स्लोगन होता का जो काम करेन तो पुढे जाईन. त्या स्लोगन माझ्या डोक्यात होता. बाळासाहेबांचे विचार माझ्या डोक्यात होते आणि माझे लाडके घोडबंदरचे आमदार होते त्यांचे विचार माझ्या मनामध्ये आहेत ना. मी त्यांना गुरुवर्ग मानतो माझा. त्यांच्याबरोबर काम करत असताना एवढा काम केला विभागामध्ये का मी कधी 19वी आमदारकी, नंतर खासदारकी, नंतर वापस आमदारकी गेली. असे 8 वर्षाचा प्रवास करत असताना 40 याद्या बघत असताना जनतेने एवढा प्रतिसाद मला दिला. जनतेच्या रोजच्या टचमध्ये राहणं, ऑफिसमध्ये भेटणं, त्यांचे विषय सोडवणं आणि मला जनतेने कौल दिलेला आहे का दादा तुझ्यावर अन्याय होतो, हा अन्याय किती तू झेलणार. माझा जनतेने मला सपोर्ट केलेला आहे. जनता माझ्याकडे सिनियर सिटीजन असो, यंग क्राऊड असो, माझे पदाधिकारी असो, ते बोलले दादा अन्याय नाही, तुझा विचार केला जात नाही. कोणतरी तुझ्याकडे वडिलांच्या पुण्याही मुला जर तुला सारखा का त्याच्याकडे वडिलांची पुण्य आहे माझ्या विरोधकाच्याकडे, तर बोलतात असा व्हायला चुकीचं आहे ना. मी माझा स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतो मी. कारण मी जनतेची सेवा केलेली आहे आणि मी कामं केली आहेत. त्याच्यासाठी मी निवडणुकीला उभं राहिलो. जो तुम्ही प्रश्न विचारला का अशी बंडखोरी झाल्यानंतर गेल्या टायमाला मर्डर झाला, हे झाला ते झाला. बघा देवाने जो दिलेलं आयुष्य आहे, देवाने हा श्रीफल दिला आहे मला आणि त्याच्यामध्ये मला गणपती बाप्पा दिला आहे. माझा जेवढं आयुष्य असेल तेवढाच माझं आयुष्य मी जगणार आहे. आणि मला जो मारणारा असेल किंवा हे काय झाला असेल ठाण्यात याच्या टायमाला, माझं एकच सांगणं आहे. क्रांती जेव्हा होते ना, मला एकच सांगणं आहे का एखाद्या माझ्यावर का कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकदा विचार करा फक्त का ज्या विभागामध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या पदाधिकाऱ्यांना, त्या जनतेला सर्वांना घेऊन, तिथले नगरसेवकांना घेऊन ती मीटिंग होणं गरजेची आहे. का कॅन्डिडेट कोण काम लायकीचं आहे, त्या पात्रतच आहे ते होणं खूप गरजेचं आहे. मला हे मॅसेज द्यायचा आहे. कारण कॅन्डिडेट पात्रता असतानाही त्याचा तिकीट का नाही दिला जात, हा माझा मोठा क्वेश्चन आहे आज सर्व पक्षांना.
असा हे माझ्यावरच नाही झाला, फक्त माझा हे झालेलं आहे. सर्व मला जण बोलतात का तू पक्षात असताना बंडखोरी केली. मी बंडखोरी नाही केली, मी माझ्या अस्तित्वाची लढाई लढतो. मी समोरच्या उमेदवाराला पण मी सांगितलं, बोला 17ला मी कॉम्प्रोमाइज केले, या टायमाला तू कॉम्प्रोमाइज कर, तुझ्या बहिणीला तिकीट घे. मी स्वतः त्याच्या वडिलांशी बोललो, त्याच्याशी बोललो, त्याच्या भावजीशी बोललो, पण त्यांचा एकच होता का तुला आम्ही उभा राहून देणार नाही, तुला तिकीट मिळून देणार नाही. बोला मग ठीक आहे, बोला मग माझी अस्तित्वाची लढाई आहे, तुम्ही तुमचा पॅनल लढा, माझे मी प्रयत्न करत राहीन. आणि मी माझे विकास मुद्दे आहेत आणि मी जे काय सेवा केलेली आहे जनतेची, त्या जनतेच्या विकास कामावर ना सेवेवर मी उभा राहिलेलो आहे. जनता मला कौल देणार आणि 16 तारखेला मी नारळ फोडणार.